तुमचा पहिला प्रश्न आहे, गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए ताप, बी सर्दी, सी कॅन्सर, डी हृदयविकार. तुमचे योग्य उत्तर आहे सी आजार. तुमचा दुसरा प्रश्न आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या ठिकाणी आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए गंगा, बी नर्मदा, सी सावित्री, डी गोदावरी. तुमचे योग्य उत्तर आहे बी नर्मदा. तुमचा तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या देवाचा मंत्र जास्त उच्चारला जातो? तुमचे ऑप्शन आहेत ए श्री गणेश, बी साईनाथ, सी विठ्ठू माऊली, डी श्री स्वामी समर्थ. तुमचे योग्य उत्तर आहे डी श्री स्वामी समर्थ. तुमचा चौथा प्रश्न आहे, वजन कमी करण्यासाठी कोणते कडधान्य खाल्ले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए मूग, बी मटकी, सी वटाणे, डी सोयाबीन. तुमचे योग्य उत्तर आहे ए मूग. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशातील लोकांची उंची सर्वात कमी असते? तुमचे ऑप्शन आहेत ए चीन, बी भारत, सी नेपाळ, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे सी नेपाळ. तुमचा सहावा प्रश्न आहे, फणस कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए रूस, बी भारत, सी जपान, डी बांगलादेश. तुमचे योग्य उत्तर आहे डी बांगलादेश. तुमचा सातवा प्रश्न आहे, शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए कब्ज, बी कावीळ, सी मूळव्याध, डी डोकेदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे ए कब्ज. तुमचा आठवा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तुमचे ऑप्शन आहेत ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी ओडिसा, डी पंजाब. तुमचे योग्य उत्तर आहे बी महाराष्ट्र. तुमचा नववा प्रश्न आहे, लवंगाच्या पाण्यात भात शिजवून खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए फिट, बी कॅन्सर, सी मुतखडा, डी डायबिटीज. तुमचे योग्य उत्तर आहे डी डायबिटीज. तुमचा 10वा प्रश्न आहे, भेंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन आहेत ए मुतखडा, बी मूळव्याध, सी डायबिटीज, डी हार्ट अटॅक. तुमचे योग्य उत्तर आहे डी हार्ट अटॅक.